ब्रेकिंग न्यूज. निवडणुकीच्या तोंडावर निलंगा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हलकी-शेंद गावातून बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. युवा पिढीमध्ये वक्तृत्वकलेची जडणघडण आणि सामाजिक जाण असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या उपस्थितीत झालेला हा जंगी प्रवेश सध्याच्या राजकीय गणितात बदल घडवणारा ठरेल असे मत व्यक्त होत आहे. या प्रवेशासाठी हलकी, शिरूर, अनंतपाळ आणि परिसरातील विविध गावांतून कार्यकर्ते मोठ्या उत्साहात रवाना झाले. अंदाजे 250 ते 300 वाहनांचा ताफा निटूर, लांबोटा, उदगीर रोडमार्गे अशोकनगर, दापका वेस, आनंदमुनी चौक अशा प्रमुख मार्गांनी शिस्तबद्धपणे पुढे सरकला. संपूर्ण मार्गात ताफ्याने कोणताही अडथळा न करता सुव्यवस्था राखली. या ताफ्यामुळे निलंगा, हलकी आणि शिरूर अनंतपाळ परिसरात दिवसभर राजकीय चर्चा रंगल्या. कार्यकर्त्यांचा उत्साह, घोषणाबाजी आणि स्थिर संख्या पाहता हा प्रवेश अनेक दिवस चर्चेत राहील अशी शक्यता व्यक्त होते. ताफ्याने सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या विचारांना मानाचा मुजरा केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नमन करण्यात आले. 2 इतिहास पुरुषांना आदरांजली वाहून प्रवेशाची सुरुवात मूल्यनिष्ठ पद्धतीने करण्यात आली. बसवेश्वर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या हस्ते शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी भाजप सोडण्यामागील कारणे स्पष्ट करत पक्ष बदलाचा निर्णय हा विचारपूर्वक घेतल्याचे सांगितले. कार्यक्रमात अनेक युवक, शेतकरी, महिला आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी भविष्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सक्रिय राजकीय सहभाग देण्याची तयारी दर्शवली. या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते डॉक्टर अरविंद भातांब्रे, शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील, नाराजी असल्याची चर्चा यापूर्वीच होती. या प्रवेशाने ती अधिक चर्चेत आली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात पुढील काही दिवसात आणखी घडामोडी होण्याची शक्यता बोलली जात आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी या प्रवेशाचे जाहीर स्वागत करत निलंगा मतदारसंघात काँग्रेसची पकड अधिक मजबूत होईल असे मत व्यक्त केले.